गोटूभाऊ मांजरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक येथे सामाजिक कार्यकर्ते श्री गोटूभाऊ मांजरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात करण्यात आले। या कार्यक्रमाला समर्थक, मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रम काल शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। यावेळी गोटूभाऊ मांजरे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी शेती, उद्योग, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। गोटूभाऊ मांजरे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानून सामाजिक कार्यात अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केलाय। कार्यक्रमाचे आयोजक सचिन सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि गोटूभाऊ मांजरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संपूर्ण सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। कालपासून वाढदिवसाच्या निमित्ताने मला जेवढे मित्र परिवार करणारे आपले मंडळी लहान सगळ्यांनी मला जो भरून प्रेम दिला आणि व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, कोणी फोन करून, कोणी बॅनर लावून, कोणी प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक करून आणि प्रत्येक याच्यातून मला जे सगळ्यांचा वर्षाव लागला मी सगळ्यांचं आभार मानतो। कार्यक्रमाची ज्यांची आपण नेहमी काळजी करत असतो असे आपले सर्वांचे परममित्र, माझा मित्र, विद्यार्थी सुद्धा गोटू मांजरे, की ज्याचा वाढदिवस मला वाटतही नव्हतं, स्वप्नातही त्याचा वाढदिवस असा होईल किंवा अशी इतके लोक त्याच्या वाढदिवसाला इतके मित्र जमतील, कारण मी त्याला जवळजवळ त्याच्या 8वी 9वी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आज ज्यांच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत असे आपले गोटूभाऊचा माझा परिचय जवळपास 20-22 वर्षापासून आहे। भुजबळ साहेबांच्या आम्ही कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सरांनी सांगितलं या ठिकाणी की 80% उभं राहायचंय आणि जर त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपल्याला उभं राहता येत नसेल तर किमान आपला त्रास त्या व्यक्तीला होणार नाही अशी एक सर्वसमावेशक भूमिका घेताना मी अनेक वेळा त्यांना या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आज या ठिकाणी खूप आनंद होतो की सर्वसाधारण अल्पसंख्याक समाजातून आपण येतो, मी अल्पसंख्याक समाजातून येतो, परंतु एक चांगला मित्र परिवार तयार करणं, त्या मित्र परिवाराशी कायम शब्दाने पक्का असणं, बांधील असणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। आणि या कार्यक्रमाच्या छोटेखानी वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी त्यांना वाढदिवसाच्या खूप भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांना आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना खूप उत्तम आरोग्य मिळो। आत्ताच काल परवाचा एक विषय मला असं वाटतं गोटूभाऊ तुमच्या फोनवरनं मला असं जाणवलं आधीच्या की तो ज्या व्यक्तीसाठी तुम्ही फोन केला होता दवाखान्याच्या कामासाठी तो व्यक्ती खूप तुमच्या परिचित असेल, पण फोन केल्यावर असं जाणवलं की आमचे मित्र गोटूभाऊ मांजरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व गोटूभाऊचे सर्व कार्यकर्ते हे हजर झाले, त्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा। व गोटूभाऊला किंवा ते बोलले तर नगराध्यक्ष बी बनवायचा प्रयत्न करू आपण, शब्द देऊन। बरं ठीक आहे दत्त भाऊ, नगरसेवक करून घेऊ आपल्याबरोबर, नगरसेवक करून आपण पुढचा वाढदिवस याच्यापेक्षा डबल करू ही शुभेच्छा देतो।
एक जबाबदार व्यक्ती व आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलोय त्या समाजाचा आपण काहीतरी दायित्व लागतो या उद्देशाने जगणारा म्हणजे गोटूभाऊ मांजरे. आम्ही आतापर्यंत रात्री बेरात्री कधी कोणाचे काही मदतीसाठी फोन येऊ, आम्ही ताबडतोब कोणती तमा न बाळगता त्या व्यक्तीची मदत करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचत असतो. व सर्वात पहिले ज्या ज्या ठिकाणी काही ऍक्सिडेंट झाला असेल, कुठे काही दवाखान्याचं काम असेल, कष्टमय जीवन जगून कष्टातून हे सगळं उभं केलेलं आहे आणि एक वेगळी प्रतिमा त्यांनी या शहरात निर्माण केलेली. स्वतःच्या व्यक्तिमत्वातून त्यांनी हा सगळा मित्रपरिवार मिळवलेला आहे. असा मित्रपरिवार क्वचितच लोकांना मिळतोय. अशा यांचं जीवन भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देऊन माझे कष्टमय जीवन जगून कष्टातून हे सगळं उभं केलेलं आहे आणि एक वेगळी प्रतिमा त्यांनी या शहरात निर्माण केलेली. स्वतःच्या व्यक्तिमत्वातून त्यांनी हा सगळा मित्रपरिवार मिळवलेला आहे. असा मित्रपरिवार क्वचितच लोकांना मिळतोय. अशा यांचं जीवन भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. आमचे मित्र गोटूभाऊ मांजरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व गोटूभाऊचे सर्व कार्यकर्ते हे हजर झाले. त्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व गोटूभाऊला किंवा ते बोलले तर नगराध्यक्ष बी बनवायचा प्रयत्न करू आपण, हे शब्द देऊन. बरं ठीक आहे, दत्त भाऊ नगरसेवक करून घेऊ आपल्याबरोबर. नगरसेवक करून आपण पुढचा वाढदिवस याच्यापेक्षा डबल करू ही शुभेच्छा देतो. आमचे मित्र गोटूभाऊ मांजरे उर्फ शंकरराव मांजरे. या शंकरराव नावात कोणाला माहित नसेल माझ्यामध्ये बहुतेक लोकांनी, बरोबर आहे की नाही. आज त्यांचा 44वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. ते गोटूभाऊ मांजरे हे तसे योगा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे उपाध्यक्ष वतीनं पण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना नगरसेवक व्हावं असं सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि वाढदिवस या वाढदिवसाचं आज चित्त साधून आज व्हॅलेंटाईन डे सचिन काहीतरी सांगणार आहे वाटतं असं मला माहिती. पुढच्या वाढदिवसाला नगरसेवक म्हणून आम्हाला सत्कार करण्यात यावं अशी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द. नाशिक लोकशाही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माधुरी मगर, येवला.